हे जगणे आनंदाचे प्रवचन 14 भाग 3. मनःशांती हा शब्द मी चुकीचा ठरवला. मनस्वास्थ्य हा एक दुसरा शब्द प्रचलित आहे. आजार मनोकायिक असतात, त्यामुळे मन स्वस्थ राहावं, स्वतःमध्ये स्थित राहावं हा एक नवीन शब्द आहे. त्याप्रमाणे आणखीन एक शब्दप्रयोग गेल्या 150 ते 200 वर्षापासून पाश्चिमात्य लोकांनी माथी मारलेला आहे. त्याच्यापासून तुम्ही जरा जागं व्हावं असं मला वाटतं. तो म्हणजे कुणी वारलं की मृतात्म्यास शांती मिळो असा शब्दप्रयोग केला जातो. तर पहिली गोष्ट, आत्मा मरतच नाही, तेव्हा मृत आत्मा हा शब्दप्रयोगच आपला भारतीय असू शकत नाही. दुसरं, आत्म्याला शांती मिळो म्हणजे ह्याचा अर्थ आत्मा अशांत आहे. ती धारणासुद्धा खोटी आहे. आपल्या आतमध्ये परमशांत असलेलं जे काही तत्त्व आहे त्याला आत्मतत्व असं म्हणतात. आत्म्याला शांती मिळो हा सुद्धा भारतीय भाषांमध्ये पाश्चात्य भाषेचा केलेला अनुवाद आहे. पाश्चिमात्य देशामध्ये काय म्हणतात, मे ही सोल रेस्ट इन पीस. फोटोखाली RIP असं लिहितात. असं का लिहितात? कारण पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये असा समज आहे, समज म्हणजे पक्का समज आहे, मान्यता नाही, की प्रत्येक माणसाच्या आतमध्ये एक कायमचं आत्मा नावाचं काहीतरी आहे. 8 दिवस सांगून सांगून हे पटवण्याचा प्रयत्न केला की आत्मतत्व हे सगळीकडे भरून आहे, या देहामध्ये आहे. पण हा देह पडला तरी आत्मा हा स्वतंत्र इकडे तिकडे कुठे राहत नाही. तो त्या परमात्मसागरामध्ये विलीन होऊन जातो. म्हणजे आपण आत्मा न राहता परमात्मा होऊन जातो. तेव्हा भारतीय परंपरेप्रमाणे आत्मा हा निराळा, स्वतंत्र, वेगळ्या नावाचा, रूपाचा, देहाशी संबंधित आहे. ही साफ खोटी गोष्ट आहे. मग देहामध्ये आहे तो काय आहे? देहामध्ये आहे तो जीव आहे. हा जीव म्हणजे संचित आहे. वृत्ती उठतात त्याच्यामध्ये. ही थोडीशी उजळणी आहे शेवटच्या दिवशी तुमची. हा जीव देह पडल्यानंतर बाहेर आसमंतात पसरतो, मग पुन्हा तो देह धारण करतो. तेव्हा जीव हा शब्द आत्मा ह्या शब्दापासून भिन्न समजायचा, बुद्धीच्या स्तरावरती तरी समजायचा. ह्याला जोडून काही वेळेला जीवात्मा हा शब्द वापरतात. शरीर आहे त्याच्यामध्ये जीवात्मा आहे. वापरायचा असलं तर वापरा, पण जीव हा शब्द पुरेसा आहे. जीवात्मा म्हणण्याची आवश्यकता नाही. आत्मा त्याला म्हणायचं जो येत जात नाही, तो सदैव आहेच आहे. आता देहधारी आहोत, त्यामुळे जीवात्म्याशी तादात्म्य आहे. देह म्हणजे मी अशी भावना बनलेली आहे, त्यामुळे देहाच्या मरणाची भीती आहे. परंतु ज्यावेळी तुम्ही म्हणाल की देह आहे, देह देवाचे मंदिर पडून गेलं तरी देव राहतोच. देवाला ठेवण्यासाठी मंदिर बांधलं जातं. मग पुढच्या ओळीत काय सांगितलं आहे? आत्मा परमेश्वर. आतमध्ये जो आत्मा आहे म्हणजे स्व आहे, वर्तमान क्षण आहे. परम ईश्वर म्हणजे परमेश्वर आहे. आत्मा आणि परमात्मा भेद नाही. पण तुम्ही जर म्हणालात की आत्म्याला शांती मिळो, याचा अर्थ परमात्मा अशांत होऊ शकतो, आत्मा अशांत होऊ शकतो, अशा तऱ्हेच्या चुकीच्या समजुती झालेल्या आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये अशी धारणा आहे की मृत्यूनंतर आतमध्ये काहीतरी त्या शरीराशी निगडीत असं राहतं. त्याला ते सोल असं म्हणतात. सोल या शब्दाचा अर्थ ज्याला आपण जीव म्हणतो त्याला ते सोल म्हणतात. भाषेची गडबड. सोल या इंग्रजी शब्दाचा आपण मराठी अनुवाद काय करतो? आत्मा. पण सोल शब्दाचं भाषांतर कुणीतरी आत्मा असं केल्यामुळे सोल असा शब्द ऐकला की आपण त्याला आत्मा म्हणतो. हा नुसता भाषेचा प्रश्न नाही, हा संस्कृतीचा प्रश्न आहे, समजुतीचा प्रश्न आहे, साधनेचा प्रश्न आहे, बंधन मुक्तीचा प्रश्न आहे. त्याकरिता पाश्चिमात्य देशांमध्ये कुणी गेलं, वारलं तर त्यांना जाळत नाहीत, कारण जाळलं की देह गेला म्हणून त्यांना पुरतात. कारण ते लोक असं मानतात की जो देह आहे त्याच्याबरोबर त्यांच्या दृष्टीने जो आत्मा असतो तो तिथेच राहतो, तो कुठेही जात नाही. आत्मा परमशांत असतो. आत्म्याला शांती मिळो असं म्हणणं म्हणजे तुम्हाला अर्थ कळलाच नाही असं होईल. कुठल्याही ग्रंथामध्ये आत्म्याला शांती मिळो असं लिहिलेलंच नाही. आपल्याकडे एकच शब्दप्रयोग आहे. आपल्याकडे असं म्हणतात, त्यांना सद्गती मिळो.
कुणी प्रवासाला निघालं की तुम्ही त्यांना काय म्हणता? हॅपी जर्नी. त्याचा अर्थ आपण असं मानत नाही की देह ठेवला म्हणजे आतमध्ये कोण जीव होता तो नष्ट झाला किंवा त्याची यात्रा संपली असंही आपण म्हणत नाही. त्याला गती आहे. ती सद्गती मिळो म्हणजे चांगल्या पायऱ्या तो चढत जाओ. तो अपराधी असेल तर दुष्टजन होईल, दुष्टजन असेल तर सामान्य होईल, सामान्य असेल तर सज्जन होईल आणि सज्जन असेल तर साधक होईल, साधक असेल तर संत होईल. त्याला असा जन्म मिळो, त्याला असं वातावरण मिळो की त्याच्यामध्ये त्याची सद्गती हो. त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन शक्यच नाही, कारण ही धारणाच त्यांच्याकडे नाही. भाषा ही संस्कृतीतून बनते आणि संस्कृती ही ज्या त्या देश काल परिस्थितीनुसार निर्माण होते. मेल्यानंतर काहीही संपत नाही, यात्रा चालू राहते आणि ती यात्रा कशी होणार हे तुम्ही ठरवू शकता. काल संध्याकाळी तुम्ही सर्वांनी मला सांगितलं, आम्ही फार भाग्यवान आहोत, आम्हाला इथं यायला मिळालं, शिकायला मिळालं. शांतपणे बसल्यानंतर आपण किती भाग्यशाली आहोत हे मनामध्ये आणा. समजा मृत्यूच्या क्षणी तुम्ही जागे आहात. जी काय ट्रीटमेंट द्यायची असेल, जे काय करायचं असेल बाहेरच्या लोकांना करू देत. देह वाचवण्यासाठी धडपड करतील. आपल्याला आता आतमध्ये सरकायचं आहे. कदाचित देह सोडावा लागेल. देह सुटणार आहे. आतमध्ये शांत राहून केवढा भाग्यवान मी की ह्या जन्मामध्ये मला हे सगळं शिकायला मिळालं असा भाव मनात जागृत ठेवून सावधपणे जर तुम्ही देह ठेवलात तर पुढचा जन्म तुम्हाला सावधपणाचा मिळेल. अशा घरामध्ये, वातावरणामध्ये मिळेल की जिथे तुम्ही काही साधना करू शकाल. ह्या जन्मात नाही मुक्त झालात, पुढच्या जन्मात मुक्त होऊ शकाल.